आज आपण 8वा धडा शिकूया. तर 8व्या धड्याचे नाव आहे येशू आपण्यासाठी मरण पावला. कोणासाठी मरण पावला मुलांनो? प्रभू येशू आपणासाठी मरण पावला. तर प्रभू येशू कशा मरण पावला हे आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. येथे आपल्याला काही मुद्द्यानुसार समजविलेले आहेत. पहिला मुद्दा आहे यहूदा विश्वासघात करतो. दुसरा पेत्राचा नाकार. तिसरा पिलातासमोर उभे करून येशूवर त्यांनी 3 आरोप लावले. चौथा येशूची निंदा आणि अपमान केले जाते. पाचवा गोलगोथाकडे निघाले. सहावा येशू वधस्तंभावर प्राण सोडतो आणि सातवा उत्तम शुक्रवार. अशा प्रकारे या धड्यामध्ये समजविलेले आहेत. तर मानवाच्या तारणासाठी बली होण्याची वेळी जवळ आली होती हे ओळखून येशू आपल्या परिपाठाप्रमाणे जैतून डोंगरावर गेला. त्यांचे शिष्यही त्यांच्या मागोमाग गेले. येथे पोहोचून येशू त्यांना म्हणाला, तुम्ही परीक्षामध्ये पडू नये म्हणून प्रार्थना करा. मग त्यांच्यापासून सुमारे ढोंड्याच्या टक्क्या इतक्या तो दूर गेला आणि त्याने घुटणे टेकून अशी प्रार्थना केली, हे पिता, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. मग येशूने म्हणाला, तरी माझ्या इच्छाप्रमाणे नको तर तुझी इच्छाप्रमाणे होऊ दे. तेव्हा स्वर्गदूतातून एक देवदूत दिसला. त्याने त्याला हिम्मत दिली. मग त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रस्त्यांचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्यांचा घाम पडत होता. इतके मानसिक दुःख त्याने सहन केले, तरी पण परमेश्वर पित्याने हा त्याला दूर केला नाही. परंतु दुःख त्रास सहन करण्याची शक्ती येशूला दिले गेले. मग आपण पाहतो युदा विश्वासघात करतो. यहूदा 12 शिष्यापैकी एका मोठ्या समुदायासमोर तेथे पोहोचला. सुरुवातीपासूनच दिलेल्या सूचनानुसार यहूदाने पुढे जाऊन येशूने चुंबन घेतले. येशू त्याला म्हणाला, यहूदा, चुंबन घेऊन मनुष्यांच्या पुत्राला धरून देतोस काय? जेव्हा हे समजले की येशूला पकडण्यात येईल, तेव्हा सर्व शिष्य येशूला सोडून पळून गेले. सेवकांनी हात टाकून त्याला अटक केली. मग आपण पाहतो पेत्रा येशूला 3 वेळा नाकारतात आणि हे शब्द म्हणतात. पहिला शब्द आहे, बाई, मी याला ओळखत नाही. दुसरा आहे, गृहस्तंभ, मी नाही. मग तिसरा हे शब्द म्हणतात, गृहस्तंभ, तू काय बोलतोस हे मला कळत नाही. असे तो बोलत असताही कोंबड्या आरवला आणि प्रभूने पेत्राकडे दृष्टी लावली. तेव्हा पेत्राला आठवण आली. प्रभूने त्याला सांगितले होते, आज कोंबड्या अरण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. मग तो बाहेर गेला आणि जोराने रडू लागला. मग आपण पाहतो पिलातासमोर उभे करून येशूवर त्यांनी 3 आरोप लावले. तू यहूदांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या राज्याचे नाही. जर माझे राज्य या जगाचे असतील तर माझ्या पित्याने मला सोडविण्यासाठी स्वर्गातील दूतांची सेना पाठविल असतील. पिलाताला हे पक्के माहीत होते की येशू
हा निर्दोष आहे आणि त्यांनी द्वेषामुळे येसूला पकडविले. म्हणून पिलाता येसूला सोडून देण्याचा प्रयत्न करीत होता. पास्का सणाच्या दिवसात एखाद्या कैद्यांची सुटका करून देण्याची परंपरा होती. म्हणून पिलाताने त्यास उत्तर दिले, तुमच्याकरिता मी यहुदांच्या राजाला सोडवावे अशी तुमची इच्छा आहे काय? त्या सर्वांनी मोठ्याने ओरडून म्हणू लागले, याला क्रूस द्या, याला क्रूस द्या, आम्हासाठी बराबसला सोडा. जेव्हा पिलाताने पाहिले की त्यांचा प्रयत्न असफल ठरत आहे, तर त्यांनी पाणी मागून लोकांसमोर आपले हात धुतले आणि म्हणाला, मी ह्या धर्मात्माच्या रक्ताचा दोषी नाही. मग पिलाताने यांच्यासाठी बराबाला मुक्त केले आणि येसूला फटके मारून क्रूसावर चढविण्यासाठी सैनिकांच्या स्वाधीन केले. मग आपण पाहतो येसूची निंदा आणि अपमान. सैनिकांनी येसूला राजवंड्याचा अंत घेऊन गेले. त्यांनी त्यांचा कपडे उतरवून त्याला लाल झगा नेसविला, काट्यांचा मुकुट गोफून त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्यांच्या डाव्या हातात वेद दिला. तेव्हा त्यांच्या समोर घुटणे टेकून त्याला अपमान करून त्यांनी येसूला म्हटले, हे यहुदांचा राजा, नमस्कार. असे म्हणून ते त्यांच्या डोक्यावर थुंकले आणि त्यांच्या हातामधील वेद घेऊन त्यांच्या मुकुटाधारी डोक्यावर मारत होते. भारी क्रूस वाहत येसू गोलगोथाकडे निघाला. रस्त्यामध्ये सुद्धा येसूला सैनिक मारत होते. येसू रस्त्यामध्ये मरू नये म्हणून ते भीत असत. त्या कारणाने सिमोन नावाचा कोरणीकार व्यक्तीला येसूच्या क्रूस वाहण्यास बळजबरी केले. तेव्हा येसूला पाहून रस्त्यांच्या काही स्त्रिया रडत होत्या. येसू त्यांना म्हणाला, अहो येरुसलेमाच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळासाठी रडा. मग गोलगोथा येथे पोहोचल्यावर शिपायांनी येसूला वधस्तंभावर निजवले आणि त्यांच्या हातामध्ये जाड खिळे ठोकले. नंतर ते क्रूस उभा केला. प्रत्येक सैनिकाला एकाएक त्यांच्या झगाला निवड नव्हती. तो वर पाहून खालीपर्यंत संबंध विणलेला होता. त्याला त्याने फटकण्याची इच्छा नव्हती. त्याला त्यांना फाडण्याची इच्छा नव्हती. तरी शिपायांनी चिठ्ठी टाकली, कोणाला मिळते हे पाहिले. वधस्तंभावर टांगल्या असताना सुद्धा शिपाई आणि जनतेने त्याची निंदा केली. क्रूसावरून उतरून येण्यास आवाहन केले, परंतु येसूने सर्व काही सहन केले. लगबग दुपारची वेळ होती. तिसरा प्रहरी सर्व प्रदेशावर अंधकार पडला. तिसरा प्रहरी मोठ्याने येसू ओरडला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवितो. असे बोलून त्याने डोके लावून प्राण सोडला. तेव्हा सूर्य अंधकारमय झाला, भूमी कापली, खडक फुटले, थाटगी उघडली. सततिपती जो ह्या सर्व घटना पाहत होता, देवाचे गौरव आहे, म्हणाला, खरोखर हा देवाचा पुत्र आहे. येसूने पीडा व दुःख सहन
येसूने पीडा व दुःख सहन करून आपल्याकरिता क्रूसावर मरण पावला. येसूच्या मृत्यूने आपणास पापमुक्त आणि तारण प्राप्त केले. आज जेव्हा आपण पाप करतो तेव्हा येसूला दुःख पोहोचवितो. आणि आपण पाहतो की पवित्र बलिदानामध्ये पुरोहित भाकर आणि द्राक्ष रसाचा प्याला घेऊन बलिवेदीच्या मध्यभागी येतात. ती आपल्याला येसूच्या कल्वारी यात्रेची आठवण करून देते. पुरोहित हाताने क्रूसांच्या चिन्हाने अंकित होऊन प्रार्थना करतो. हे येसूच्या क्रूसावरील मृत्यूची आठवण करून देते. तेव्हा जेव्हा आपण पवित्र बलिदानात भाग घेतो तेव्हा आपल्यासाठी मृत्यू पावलेल्या येसूला धन्यवाद देऊन प्रार्थना करावी. आता आपण पाहणार आहोत उत्तम शुक्रवार. उत्तम शुक्रवार किंवा दुःखभोगाचा शुक्रवार हा एक असा दिवस आहे. त्यामुळे आपण येसूच्या दुःखभोग व वधस्तंभावरील मृत्यूची आठवण करतो आणि मानतो. निरनिराळे अनुष्ठानासंघ ख्रिस्ता सभा हा दिवस साजरा करते. त्यामध्ये पवित्र दुःखभोगाचे वचन, क्रूसाची वंदना, क्रूसाची वाट, प्रायश्चितात यात्रा इत्यादी उत्तम शुक्रवारी अनुष्ठान करतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर आपल्या सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पित्या परमेश्वराने आपल्याला एकुलत्या एक पुत्राला या जगात अशासाठी पाठविले की जगाने त्यांच्याद्वारे तारण प्राप्त करावे. आपल्याला पापाच्या प्रायश्चितासाठी स्वतःला क्रूसावर बलिदान करून येसूने आपले तारण केले. पाप मार्गापासून दूर राहून आपण या तारणाचे फळ प्राप्त करावे. इथं आपला धडा संपलेला आहे. आपण सर्वांनी प्रश्नाचे उत्तरे लिहून आपल्या वहीवर लिहावे. धन्यवाद.